सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। 15 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर मुंबईनंतर आता ठाण्यातही क्लस्टर योजना लागू करण्यात आल्यानंतर ठाणेकरांनी बॅनरबाजीतून सत्ताधाऱ्यांचे आभार मानलेत। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत तसेच अधिकृत धोकादायक तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबईप्रमाणे ठाण्यातही क्लस्टर योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। ठाण्यासाठी क्लस्टर विकासाच्या धोरणात अंतिम मान्यता दिल्याबद्दल महापौर संजय मोरे आणि ठाणेकरांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले। ठाण्यातील जुन्या व अधिकृत तसेच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास क्लस्टर योजनेच्या माध्यमातून व्हावा यासाठी गेल्या 15 वर्षापासून पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच शहरातील खासदार आणि आमदार हे पाठपुरावा करीत आहेत। या अनुषंगाने तात्कालिक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर योजनेस हिरवा कंदील दाखविला, परंतु इम्पॅक्ट असेसमेंटचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठाण्यातील क्लस्टरचा मुद्दा हा पुन्हा प्रलंबित पडला होता। गेल्या अनेक वर्षाचा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा व जटिल प्रश्न मार्गी लागावा यासाठी महापौरांनी प्रशासनाला तात्काळ इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट शासनात सादर केल्यानंतर ठाण्याच्या क्लस्टर प्रश्नावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर संजय मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते। ठाणेकरांच्या प्रलंबित मागणीची महाराष्ट्र शासनाने तात्काळ दखल घेऊन क्लस्टर योजनेस अखेरीस मंजुरी दिली आहे। त्यामुळे त्या काही वर्षातच ठाण्यातील अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार असून ठाण्याच्या विकासाचा मार्ग अखेरीस सुखकर झाला आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। कासारडोली येथे झालेल्या वारेकर कुटुंबातील 15 जणांच्या हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण ठाण्यामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे। कासारडोली येथे झालेल्या हत्याकांडाने ठाणेकरांना अगदी पारच हळबळून सोडले आहे। हसेन हा चार्टर्ड अकाउंट असून नामवंत कंपनीमध्ये तो कार्यरत होता। हसेनने आपल्या 4 बहिणींना शाही भोजनाची दावत दिली होती। त्यानुसार सर्वजण कासारडोलीमधील घरी जमल्या होत्या। भिवंडीतील बहीण सुबिया हिला तिच्या पतीने अर्थातच जोसेफने त्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध केला होता। मात्र हसेन स्वतः तिला आणण्यासाठी भिवंडीमध्ये गेला होता आणि तिथून तो रात्री 8 वाजता घरी परतला। रात्री सर्वांनी हसत खेळत एकत्र असे जेवण केले। हसेन आपल्या पत्नी मुलांसह वरच्या मजल्यावर झोपायला गेला। पहाटे 4:30च्या सुमारास कुर्बानीच्या सूर्यानं आधी पत्नी मुलांचे त्यानंतर खाली झोपलेल्या बहिणीचे व तिच्या चिमुकल्यांचे हसेनने गळे कापले। सुबियाचा गळा चिरताना तिने प्रतिकार केला म्हणून ती वाचू शकली आहे। त्यानंतर तिने थेट गॅलरीत जाऊन दरवाजाला कडी लावून आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांना जाग आली। त्यामुळे जागे झालेल्या शेजाऱ्यांनी या घटनेची इतरांना माहिती देत त्वरितच पोलिसांना देखील याची माहिती दिली आहे। तर पहाटे 4:30च्या सुमारास नागरिकांनी ग्रिल तोडून सुबियाची या घटनेतून सुटका केली। तर या गोंधळामुळे हादरलेल्या हुसेनने घरातच आधीच आणून ठेवलेल्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे। या संदर्भात कासारडोली पोलीस अधिक तपास करीत असून हत्याकांडानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्यानंतर या घटनेतील गुन्हे अधिकच निर्माण झाले आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069
46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिवमाता मित्रमंडळाच्या वतीने किसन नगर ते भीमाशंकर पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. शिवमाता मित्रमंडळ दरवर्षी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर किसन नगर ते भीमाशंकर अशी पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करतं. यंदाचे 6वे वर्ष असून किसन नगरमधून पालखी सोहळ्याचा शुभारंभ झालाय. स्थानिकांसह वाशी, खोपोली, ऐरोली अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून भक्तजन या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. विधिवत पूजा करून त्याचबरोबर धार्मिक पद्धतीने या पालखी सोहळ्यास अखेरीस सुरुवात झाली आहे. पुण्यातील भीमाशंकर येथे ही मानाची पालखी म्हणून मानली जाते. तर 27 फेब्रुवारीला पालखीला सुरुवात झाली असून 7 मार्चला ही पालखी भीमाशंकर येथे पोहोचेल. महाशिवरात्रीला किसन नगरमध्ये पालखीचे आगमन झाल्यानिमित्त मंडळाच्या वतीने पूजा त्याचबरोबर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तुषार पेटकर यांनी दिली आहे. जसं की आमची गेली 6 वर्ष आली आम्ही ही मिरवणूक काढत आहे. आमची महादेवाची पालखी आहे. ही दरवर्षी शिवरात्रीच्या आधी 8 दिवस अगोदर आम्ही ही पालखी काढतो आणि शिवरात्री दिवशी ही पालखी भीमाशंकरला पोहोचते आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर इतर प्रोग्राम सेलिब्रेट करतो, जसं की भंडारा आणि बाकी जागा. जसं की आम्ही आज निघतो, आज दिनांक 27 तारीख आहे. बरोबर 10 दिवस लागतात आपल्याला पालखीला पोचायला तिकडे आणि शिवरात्री दिवशी ही पालखी तिकडे पोचते, जिथे अभिषेक होतो आणि त्याच दिवशी आम्ही परत आपल्या मंदिराकडे येतो किसन नगरला आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण आमच्या गल्लीत येऊन उपवास सोडतात महादेवाचा सगळा. योगेश मावडे, S9 न्यूज, मुंबई. वैष्णवी प्रतिष्ठान आणि गो बिग एज्युकेशन एक्सपोच्या वतीने 4 ते 6 मार्च दरम्यान शैक्षणिक मेळाव्याचं आयोजन कासारवली येथे करण्यात आले. वैष्णवी प्रतिष्ठान आणि गो बिग एज्युकेशन एक्सपोच्या वतीने 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 10वी-12वीचे शिक्षण घेतल्यानंतर भविष्यामध्ये नेमक्या कुठल्या वाटेकडे वळायचे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंका असतात. तर या शंकांचे निरसन व्हावे या उद्देशाने हे मार्गदर्शन शिबिर येथे आयोजित करण्यात आले आहे. अनेक नामवंत एज्युकेशन संस्था या शैक्षणिक मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सेमिनारमार्फत विविध शैक्षणिक वाटांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. 12वी नंतर इतर कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, आपल्या देशासह इतर देशातील विद्यापीठातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती देखील या मार्गदर्शन शिबिरातून दिली जाणार आहे. शिक्षण सभापती नरेश मणेरा यांनी ही माहिती एका पत्रकार परिषदेत दिली. 4 ते 6 मार्च दरम्यान शैक्षणिक विविध असे सेमिनार होरायझन शाळेच्या पटांगणामध्ये होणार आहेत. तर यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती नरेश मणेरा यांनी दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या शैक्षणिक मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. वैष्णवी प्रतिष्ठान आणि गोबिग हा विटोनेवा यांच्या संयुक्त विद्यमाने हा गोबिग हा एज्युकेशन एक्सपो आम्ही आनंदनगर येथील हॉझन स्कूलच्या प्रांगणामध्ये 4 ते 6 मार्च या दरम्यान आम्ही लावलेला आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे 10वी 12वीपासून मग MBA असतील, इंजिनिअरिंग असतील, जेवढे फॅकल्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना खरोखर त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती देण्यासाठी हा एक्सपो त्या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. विविध सेमिनार्स त्या ठिकाणी सेमिनार्सचे आयोजन केलेले आहे. जवळजवळ 50 कंपन्या 50 इन्स्टिट्यूशन त्या एक्सपोमध्ये पार्टिसिपेट करणार आहे आणि त्या फील्डमध्ये ते सगळ्या मुलांना, पालकांना त्याचं मार्गदर्शन होणार आहे. काही भारतामध्ये अनेक युनिव्हर्सिटी आहेत का ते फ्री आपल्याला एज्युकेशन मुलांना देतात. या आपल्याला माहीत नाहीत, मुलांना माहीत नाही, पालकांना माहिती नसतं. तर ह्या युनिव्हर्सिटीची नावं आणि कोर्सेस या संबंधाची माहिती या एक्झिबिशनमधनं मिळणार आहे. बाहेर आपण परदेशामध्ये मुलांना कुठल्याही डिग्रीसाठी जायचं असेल तर अनेक युनिव्हर्सिटी भरमसाठ फी आकारतात, त्यांचे हे जास्त असतात. पण ह्या एक्झिबिशनच्या मार्फत जर गेलं तर मुलांना अर्ध्या किमतीमध्ये सुद्धा त्यांना डिग्री घेता येईल. हा त्याच्यामागचा हा उद्देश आहे. नक्कीच ही माहिती तुम्हाला इथे मिळते. तुम्ही वेळ द्या,
वेळ काढून सेमिनार्स अटेंड करा. तुम्हाला भरपूर चांगली माहिती, तुमचे जेवढे पण क्वेरीज असतील ते सगळे सॉल्व्ह होतील. जेवढे पण करिअर संबंधात असतील किंवा फ्युचर एज्युकेशनबद्दल, हे सगळे आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त रीच करायला प्रयत्न केलेला आहे. आणि प्लीज अटेंड करा सगळे सेमिनार्स, हेच आमचं आव्हान आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्र इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.